मुखम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। उपस्थित सर्व माझे गावकरी बंधू, गलनवाडी हे गाव मी माझं स्वतःचं गाव समजतो, कारण या गावाने मला पहिल्यांदा व्यासपीठावर पाठवलं. माझ्या आयुष्यातलं पहिलं व्याख्यान या गावामध्ये मी दिलं. त्यामुळे वक्ता म्हणून माझा जो महाराष्ट्राला परिचय झाला त्याची जननी हे गाव आहे. त्यामुळे मग व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आर्थिक योगदान दिलं, श्रमाचं योगदान दिलं आणि प्रेमाचं योगदान दिलं, त्या सर्वांच्या चरणावर शिरसाष्टांग दंडवत करून उपस्थित सर्व ज्यांना बक्षिसं मिळाली किंवा ज्यांना चांगले मार्क मिळाले असे विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांच्या माता, त्यांचे पिता, त्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन माझं सौभाग्य समजतो की हल्ली चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये जाऊन, चांगल्या माणसांच्या मेळाव्यामध्ये जाऊन चांगले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उरलेली नाही. प्रत्येक व्यासपीठाला काही ना काही हेतू असतो. हे व्यासपीठ मी असं म्हणेन की हे निर्हेतुक आहे, आणि जे निर्हेतुक आहे म्हणजे जात, धर्म, संघटना, पक्ष या संदर्भात बोलतो. तुमचा हेतू प्रोत्साहन आहे हे निश्चित आहे, परंतु त्याला बाहेरचा असता कुठलाच हेतू नाही. त्यामुळे जे निर्हेतुक आहे ते ईश्वरीय कार्य आहे असं आपला धर्मशास्त्र सांगतं. आज आपण त्यांचे संस्कार केले. ही मुलं मार्कवंत आहेत की गुणवंत आहेत? माझा प्रश्न आहे तुम्हाला. मी बोलणार पण जास्त बोलणार नाही, तुम्ही सांगा ते वेळ बोलतो. हा मार्कवंतांचा सत्कार आहे की गुणवंतांचा सत्कार आहे? दोन्ही आहेत. एक लक्षात घ्या, मुलं मार्कवंत, मुली मार्कवंत झाल्या पाहिजे की गुणवंत झाल्या पाहिजे? रुक्मिणी स्वयंवराचं एक छोटं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एक 7 श्लोकामध्ये रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला जगातलं पहिलं प्रेमपत्र लिहिलं. त्या पत्राची सुरुवात ज्या 3 शब्दांनी आहे ते शब्द सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात. भगवान श्रीकृष्णाला तिनं ज्यावेळी सांगितलं की तू मला ये आणि घेऊन जा, त्या पत्राची सुरुवात म्हणजे जगातल्या पहिल्या प्रेमपत्राची सुरुवात अशी आहे, श्रुत्वा गुणाणु भवन सुंदरा. पुढचे श्लोक प्रेमाचे काय प्रवचन नाही करायचं. श्रुत्वा म्हणजे मी ऐकलंय, गुणाणु हे आपलं धर्मशास्त्र, वसुदेव सुतम देवम हा जो श्लोक उच्चारला मी, हा जो जगाचा गुरु आहे त्याचं वर्णन केलंय रुक्मिणी मातेनं. गुणाणु भवन सुंदर हा. त्यामुळे आमची संस्कृती ज्यांच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या दारात तुळस आहे, ज्याच्या घरात देवघर आहे, ज्याच्या आई गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायात जोडवी वापरते, जिच्या कपाळाला कुंकू आहे, अशा प्रत्येक घरातल्या व्यक्तीचा आपल्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुरुवातीला गुणाला असला पाहिजे. गुणाणु भवन सुंदर. त्याला मार्क मिळाली, ही लेकरं गुणवंत आहेत याबद्दल काही शंका घ्यायचं कारण नाही. पण ज्याला मार्क मिळाली नाही अशी मुलं गुणवंतच असू शकत नाही असं तुम्ही समजू नका. मार्कवंतपेक्षा सुद्धा जगानं गुणवंताची किंमत केलेली. मी तुम्हाला अंडरएस्टिमेट करतो. तुम्ही गुणवंत असल्याशिवाय अभ्यासच करू शकत नाही. आज युपीएससीच्या पहिले 4 टॉपर मुली आहेत. आता तुम्ही बोलतो या जगामध्ये, याच काळामध्ये त्यांच्या हातात मोबाईल आहेत, अँड्रॉइड सिस्टीमचे स्मार्टफोन आहेत, टीव्हीच्या वेबसिरीज आहेत, सगळे सिरियल आहेत, सगळ्या विकृती पिक्चर आहेत, रस्त्यावर अत्याचार करणाऱ्या झुंडीच्या झुंडी लोकांच्या टवळपोरांच्या फिरणाऱ्या, यामध्येच त्या मुली युपीएससीला टॉप करतात. एमपीएससीला अभ्यास करणारी मुलं 8-8, 9-9 वर्ष अभ्यास करून आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश आणतात. ही मुलं इतकीच आहेत ना? हे का घडतं? 90% मुलं तुम्हाला बिघडलेली दिसतात, उरलेली 10% मुलं सक्सेस झालेली दिसतात. 10% सक्सेस होणाऱ्या मुलांवर सर्वजण लक्ष केंद्रित करतात. मी 90% लक्ष केंद्रित करण्यासाठी आज तुमच्या समोर आलो.
कारण 10% सुधारली म्हणजे समाज सुधारला असं होऊ शकत नाही. 90% ज्या वेळेला ही मुलगी सुधारतील त्यावेळेला 10%ला खऱ्या अर्थाने हिंमत येईल. त्यामुळे आज इथं बसलेल्या कुठल्याही पालकाला मी एक प्रश्न विचारतो, इथं तुमच्या मुली आहेत, तुमची मुलं आहेत, त्यातल्या कुठल्या बापाला गॅरंटी वाटते की मी माझ्या मुलीला 10वीला 11वीला या कोर्सला पाठवल्यानंतर मला मुलीला हे घडवायचंय किंवा मुलाला ते घडवायचंय? कोण सांगू शकतो तुमच्या बाप? सामाजिक व्यथा आहे का? दिस इज अ व्हेरी बिग क्वेश्चन. कुठल्याच बापाला ठरवता आलेलं नाही, कुठल्याच आईला ठरवता आलेलं नाही की माझ्या लेकराला काय घडायचं. आपण त्यांना स्पर्धेमध्ये टाकून दिलंय, त्यांच्या कुठल्याच गोष्टीचा विचार केलेला नाही. जेवढं पाहिजे तेवढं तुला सपोर्ट मिळेल, पण तू पहिला आला पाहिजे, तो असा घडला पाहिजे, हे हट्ट आहे आपल्याला. तर बसलेल्या मुलींनाही प्रश्न आहे, मुलांना प्रश्न आहे, ज्यांनी बक्षिसे दिली. तुमचं स्वतःचं ठरलंय मला काय करायचं. ती मुलगी बोलली मला स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं, तिनं ठरवलं. जी व्यक्ती आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करते ती व्यक्ती संयमित जीवन जगते, लक्षात ठेवा. ज्या बापाचंच ठरलेलं नाही, ज्या आईचंच ठरलेलं नाही, ज्या मुलाचं ठरलेलं नाही, ज्या मुलीचं ठरलेलं नाही मला काय घडायचंय, याचा अर्थ ज्याचं ध्येयच ठरलं नाही त्याचा प्रवास चाचपटत ठरतो. साधी वावटळ जरी आली ना, हे नाही ते चांगलं आहे, ते नाही हे चांगलं आहे. मी 10वीला होतो त्यावेळी इंजिनिअरिंगला महत्व आलं. मी पासआउट झालो त्यावेळेला इंजिनिअरिंग मध्ये संपूर्ण भारतामध्ये मंदी आली. शिक्षणाचं तुम्ही नाही ठरवू शकत. या कोर्सला गेल्यानंतर माझं करिअर घडेल. करिअर शब्दाचा अर्थ काय? करिअर शब्दाचा अर्थ तरी काय? एक कडवट वाक्य बोलतो आज, ते वाक्य एकच वाक्य घेऊन जाऊ माझ्या. ज्या दिवशी आम्ही शिक्षणाचा संबंध पैसे मिळवण्याशी लावायचं बंद करू त्या दिवशी आमची लेकरं आणि आमची मुलं किंवा मुली खऱ्या अर्थानं चांगली माणसं घडतील, हे लक्षात ठेवा. प्रत्येक शाळा आपला रिझल्ट दाखवते, एवढ्या टक्क्याने एवढे गुणवंत आणि एवढे. दिस इज कमर्शियल अप्रोच. हा क्लिअर कट धंदेवाईक दृष्टिकोन आहे शिक्षणामध्ये आलेला. प्रश्न विचारतो माझ्या बांधवांना, तुम्हाला जाता काय काय असं बोलत बोलत जातो, थोडं इतकं सिरियस करत नाही. त्यामुळे आपली मुलं घडवत असताना पहिल्यांदा आपला संकल्प तरी झालाय का? संकल्पच नाही किंवा ठरलंच नाही काय करायचंय, त्याला घडताच येत नाही, त्याला नाही घडता येत. अशी चाचपटणाऱ्या मुलांच्या जीवनामध्ये ज्यावेळी एखादा टर्निंग पॉईंट येतो त्यावेळेला त्या माणसाला आपल्या जीवनाची दिशा सापडते. उदाहरण सांगतो तुम्हाला, महात्मा गांधी सर्वसाधारण व्यक्ती, त्याचं जीवन चित्र आणि सत्याचे प्रयोग वाचा, त्यांनी लिहिलेलं चालतं. सगळ्या खोडकर मुलांसारखे चोरून वडिलांच्या पिढ्यात बोकड्या उठणं, जैन समाजाचे असताना चोरून मांसाहार करणं, या सगळ्या गोष्टीची जी आमचे तुकाराम गोरे करते त्या सगळ्या महात्मा गांधींनी केल्या. त्यांना बॅरिस्टर व्हायला पाठवलं परदेशात. त्यावेळी आई म्हणून लक्षात ठेवा, मुली बाहेर शिकायला जात असताना त्यांच्या आईनं त्यांच्याकडून 3 प्रतिज्ञा करून घेतल्या. पहिली प्रतिज्ञा होती, त्यांचं लग्न झालं होतं त्यावेळेस बॅरिस्टर व्हायला, ज्यावेळी ब्रिटनला गेले त्यावेळेस 3 प्रतिज्ञा करून घेतल्या. त्याची पहिली प्रतिज्ञा होती की मी मांसाहार करणार नाही. दुसरी प्रतिज्ञा होती मी मद्यपान करणार नाही. आणि तिसरी प्रतिज्ञा होती की मी परस्त्री गमन करणार नाही, मी परिस्थितीकडे झुकणार नाही. या 3 प्रतिज्ञा करून गेल्यानंतर तिला त्यांना परदेशी पाठवलं. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की त्यांच्या समाजामध्ये समुद्र ओलांडून जायला परवानगी नव्हती. त्यामुळे महात्मा गांधींना जातीतून बाहेर काढलं, त्यांच्या नातेवाईकांना. महात्मा गांधींनी त्यांच्या जीवनामध्ये एक पुस्तक वाचलं, रस्किनचं. ते रस्किनचं पुस्तक वाचलं आणि महात्मा गांधींना आपलं ध्येय आणि दिशा निश्चित करता आली. जगात सर्वात जास्त पुतळे आज त्या व्यक्तीचे आहेत. कधीतरी महात्मा गांधी वाचलं तुम्हाला कळेल. ज्याला स्वतःला सुरुवातीला दिशा सापडली. मुलं जशी गुणवंत पाहिजे तशी मुलं बलवंत पाहिजे. त्या लक्षात ठेवा. भगवानरावचा अभिनंदन मी या पुस्तक करेल. पैलवान दीपकराव सांगतो, पैलवान ही आपल्या समाजाची गरज आहे. मी शाळेला
बायपास करत नाही, लक्षात ठेवा. तर माझ्याकडे क्वालिफाईड पर्सन. आणि एक लक्षात ठेवा, मासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजांनी एक शब्द उच्चारला होता, राजे जगातली स्त्री कधीच कायद्यानं सुरक्षित राहणार नाही. ती सुरक्षित राहील ते बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावर. कोणताच कायदा जगातल्या कुठल्या स्त्रीला पूर्ण सुरक्षित करू शकत नाही. तो बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावरच ती सुरक्षित राहू शकते. पण आपला मुलगा एकोणता असला तरी त्याला फ्लुएंट इंग्लिश बोलता आलं पाहिजे. इंग्लिशकडे दुर्लक्ष करू नका माझ्या भागात. युपीएससीचं यांचं ह्या माणसाला सोडू नका खरंच. तुम्ही सिरियसली ऐकलं नाही, यांचं मी सिरियसली ऐकलं. प्रेझेंटेशन ह्याला ज्या पद्धतीनं करायचं होतं तेवढा वेळ कमी होता. पण ही खिडकी आहे, ही खिडकी आहे, या खिडकीकडे दुर्लक्ष करू नका. आज एका वेळेला आपल्या लेकरांना काय काय घडवता येतं हे सांगणारी माणसं समाजामध्ये नाही, ती सगळी धंदेवाईक आहे. तुम्ही माझ्या क्लासला या, मी तुमच्या मुलांना हे घडवून देतो. तुम्ही इकडच्या ह्याला पाठवा, त्याला मी तसं घडवून देतो. आज 11वी 12वीला तुम्ही कितीही प्रयत्न करा, माझं एक स्पष्ट मत आहे, आपुलिया एकदा जो असे नाव पिता धन्य माता पिता पुढी कन्या पुत्र वंतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कर्तृत्वान मुलगा किंवा मुलगी जन्माला तर कुळाला आनंद होतो, आणि सात्विक मुलगा किंवा मुलगी जन्माला आली तर देवाला आनंद होतो, तयाचा हरिक वाटे देवा. पण सात्विक मुलगा किंवा मुलगी जर कर्तृत्वान झाली तर संपूर्ण समाजाची दिशा बदलणारा ठरतो. असा दोन्हीचा संगम आपल्या लेकरांमध्ये घडवता आला. बाळासाहेब जिजाऊंचं उदाहरण सांगतो. 19 फेब्रुवारी 1630 ला वार शुक्रवार संध्याकाळी 8 वाजता संकल्प केला. छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाल्यानंतर 15 मिनिटांनी स्वतःला सावरलं आणि शब्द उच्चारला, राजे. राजा होता का तो? आळीचा संकल्प. राजा झालेलाच पाहिला हा संकल्प आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आज आपण संकल्प केला. शिक्षकांचे महत्व जीवनामध्ये सामान्य समजू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे रिझर्वेशन त्यांना होणारे परिणाम 48% ऍडमिशन मिळतंय, 88% रडत परत येतोय, हे चित्र आहे का माझं? तरी सुद्धा आपण हा जो विषय आहे हे बोलायचं व्यासपीठ नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये आलेल्या अपयशाला स्वतःलाच जबाबदार करा. ज्यानं दुसऱ्यावर आपल्या अपयशाचं खापर फोडलं ती माणसं कधीच सुधरत नाहीत. ज्यानं आपल्या जीवनातल्या अपयशाचं कारण आपल्याला स्वतःला जबाबदार करून आपल्यातच शोधलं त्याला आपल्या जीवनातली कमजोरी दूर करता येते आणि त्याच माणसाला जग जिंकण्याची ताकद निर्माण होते, लक्षात ठेवा. आपल्या पोरांना मी मराठीतील ह्याच्या भानगडीतच पडत नाही. कारण माझं सुद्धा 2 मार्कावरून एमबीबीएस केलेला माणूस आहे, बॉर्डरीवरून परत आलेला माणूस आहे. मी सुद्धा 1 महिना पूर्ण असं अपसेट होतो. मी एमबीबीएसच्या तयारीने गेलो आणि मला एमबीबीएस 2 मार्कावरून परत आलो. माझे आई वडील मन बदलून करणार. आज कार्यक्रम जरी कमी लोकांना असला तर या लोकांचा हेतू सामान्य नाही, लक्षात ठेवा. जगामध्ये स्तुती करणारी माणसं खूप भेटतील, स्तुती करणारी माणसं प्रामाणिक नसतात. स्तुती करणारी माणसं कधीच निर्हेतुक स्तुती करत नाहीत, लक्षात ठेवा. स्तुतीच्या पाठीमागं त्याचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय स्तुती करत नाही. पण कौतुक करणारी माणसं मात्र 100% प्रामाणिक असतात आणि सगळी कौतुक करणारी माणसं असतात. हा प्रसंग आहे, दिलेल्या रक्कम आहे, साहेबांनी केलेले डिक्लेअर केलेल्या काही गोष्टी, ही गावाशी जोडलेली नाळ. मी आता जाता तुम्हाला बोलून गेलो की मुलं गुणवंत असावी, त्याच्याबरोबर मुलं बलवंत असावी. त्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष करू नका. एकच पुत्र मासाहेबांचा उरला होता. मासाहेबांनी घडवला कसा त्याला वृत्तीचा वारकरी बनवला आणि कृतीचा धारकरी बनवला. कळतंय काय बोलतोय? वृत्तीचा धारकरी ही आपल्या रक्ताची ओळख आहे आणि वृत्तीचा वारकरी ही आपल्या हृदयाची ओळख आहे. क्षत्रियाची व्याख्या माहिती का? क्षत्रियाची व्याख्या काय? धर्मशास्त्र सांगतं क्षतात्रायते इति क्षत्रिय. क्षतात्रायते इति क्षत्रिय ही जर क्षत्रियाची व्याख्या असेल तर निश्चित सांगतो शौर्य, पराक्रम आणि कर्तृत्व ही आमच्या रक्ताची ओळख आहे. आपुलकी, जिव्हाळा आणि माणुसकी ही आमच्या हृदयाची ओळख आहे. आणि या दोन्हीनं युक्त असणारा तो क्षत्रिय आहे, मग त्याची जात कुठली आहे. आज आम्हाला ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. म्हणून
पैलवान जर बुद्धिमान असला तर इतिहास घडतो. लक्षात ठेवा, पैलवान बुद्धिमान असला तर इतिहास घडतो. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे त्यांना आयुष्य 50 आणि 32 एवढीच आयुष्य मिळाली त्यांना. पण यांनी इतिहास का घडवला तर बाहुबलाच्या जोडीला बुद्धी होती. पैलवान बावळट असला तर गुंड म्हणून त्याचा कोणीही वापर करतोय, लक्षात ठेवा. आणि पैलवान बुद्धिमान असला तर मात्र आपल्या बाहुबलाचा उपयोग आपल्या उत्कर्षासाठी, समाजासाठी आणि धर्मासाठी केल्याशिवाय राहत नाही. आणि बुद्धिमान माणूस जर निवडत असला तर त्याने मिळवलेली संपत्ती कोणीही हिसकावून घेऊन जाईल. आज ही माणसं जर नसती ना, हा कायदा, संविधान या गोष्टी जर नसते ना, राजच्या अवस्था ज्याच्या घरात श्रीमंत आहे त्याच्या दारात तो घरात बाहेर पडायच्या, त्याच्या घरात वाटी सुद्धा माणसाने ठेवली नसते. ही कंडिशन आहे. आणि आज इथून पुढचा काळ इतका स्पर्धेचा तुम्हाला सांगतो. आपल्या पोराला फक्त लढायला शिकवा, लढायला. मी मला वाटते 20 वर्षाची एक प्रसंग असतो. एक माळशिरस तालुक्यातलं पोरग माझ्याकडे आलं. मला म्हणलंच तर मला मार्गदर्शन पाहिजे. म्हणजे काय झालं, मला 10वी काय सुटायला, काय सुटायला, मला इंग्लिश आणि गणित आपल्याला काय सुटायला. तर मला तो ट्युशन नाव काहीतरी करते. काय म्हणलं, मी सगळे प्रयोग करून बघितले, ते काय मला सुटायला. तर तू काय काय प्रयोग केले. त्याला म्हणलं, पहिल्यांदा मी गाडी घेऊन गेलो, प्रयोग त्याच्यावर गाईड घेऊन गेलो. पण ते प्रश्न कुठं आहे ते मला गाईड शोधे पुन्हा विचार केला, कॉपी करून आपल्याला काय सोपता येणार नाही. मग मी काय केलं, म्हणलं मी डमी बसवला. आज तुमच्याकडे याचं कारण डमी आहे म्हणलं. म्हणजे डमीचा तुझा काय सांगतो. आता गावात एक पोरग BMS ला गेलो होतं, गावात सगळ्यात हुशार होतं म्हणला. आणि ते म्हणला, मी आता त्यानं 11वी 12वी करून BMS ला गेलेला. याला ते गणित आणि ते विषय नाहीच ना पुढं त्याचं राहिलेलं. मग ते पोरग दादागिरी करून, हे पैलवान होतं, त्यानं दमदाटी दादागिरी करून त्याला ते सगळी व्यवस्था केली, ती हॉल बिल ते, आणि ते डमी बसवलं. आता ते डमी बसलेलं पोरग हुशार होतं. पण त्या टेन्शन मध्ये आपण दुसऱ्याच्या पेपरला दुसऱ्याचा आय कार्ड घेऊन बसलोय, हॉल तिकीट. हे आताच नाही 15 वर्ष, या आतासारखं डिजिटल काय नव्हतं. तर ते सगळं बघून म्हणलं त्याला आलं टेन्शन. आणि म्हणला त्यानं पेपर लिहायचं, ते लिहिलंच नाही. म्हणला ते झालं फेल. आणि ते डमी फेल झालं. आणि माझ्या ध्यानं गाव सोडून गेलंय. आणि त्याचा आई बाप माझ्या घरी येऊन बसले, त्याला ओळखा. माझा शेवटचा प्रयत्न फेल झाला. आता काय करायचं. आता म्हणतो तू शाळेचा नादच सोड. तुम्हाला खरं सांगतो, तू शाळेचा नादच सोड. 15 वर्षापूर्वी एक पहिलं 25,000 रुपयाची एक टेंडर घेतलं, सब स्टेंडर. आता काय आता टेंडर सगळ्याला माहिती, ते काय मोठ्या सांगायची गरज नाही. पहिलं टेंडर घेतलं. आणि आज तुम्हाला सांगतो, तो 1 कोटीच्या गाडीत फिरतो. ज्याला 10वीला डमी बसून सुद्धा सुटता आलं. सक्सेसफुल काय, सक्सेस रेशिओ कशावर काउंट करायचा. सक्सेस रेशिओ कशावर, पैशावर काउंट करायचा, जगण्यावर काउंट करायचा, पराक्रमावर काउंट करायचा, कर्तृत्वावर काउंट करायचा, कशावर करायचा. आपल्या लेकरांना माझं स्पष्ट मत आहे, पुस्तकी किडा बनवू नका. त्याचा अर्थ अभ्यास, त्याचा सर्वांगीण विकास करा. लक्षात ठेवा, श्रीमंत होणं सोपं आहे माझ्या बांधवांनो, पण समृद्ध होणं अवघड आहे. आज मला समृद्धीची गरज आहे, श्रीमंतीची गरज नाही. श्रीमंती सर्वांच्या डोळ्यावर येते. आताही लय श्रीमंत झालं तर आज ईडीच्याच डोळ्यावर येते. श्रीमंत व्हायचं थोडं सोपं राहिलं ना. आणि श्रीमंत बघा, जो फक्त श्रीमंतीला महत्व देतो ना, त्या माणसाची फक्त शिकार केली जाते. लक्षात ठेवा, त्या माणसाची फक्त शिकार होते. कधी ह्या पार्टीकडून होते, कधी त्या पार्टीकडून होते, पण ते सावजच असतं. लक्षात. त्यामुळे जो समृद्ध आहे ना, त्याला धाडस करत नाही कोणी ह्या गोष्टी करायची. आमचं सगळं टार्गेट आता, हे सगळं ऐकलं मी आता बसून, सगळं टार्गेट आता फक्त एकच चालू, आमचं श्रीमंत वाढायचं. श्रीमंती आपल्याला सुख देणारी नाही, कोणालाच देणारी नाही. याचा अर्थ दारिद्र्य चांगला असं मी म्हणत नाही. आयुष्यातली प्रत्येक लढाई दारिद्र्याशीच लढली पाहिजे. पण दारिद्र्य फक्त आर्थिक नसतं, मानसिक असतं, वैचारिक असतं, सामाजिक असतं, स्वभावाचं पण असतं. सगळ्या दारिद्र्यावर मात करून आपण वर केलं पाहिजे. त्याला समृद्धी. त्यामुळे लेकराच्या पुढे काय ठेवली पाहिजे, समृद्धी ठेवली पाहिजे. समृद्धी. मुलींच्या बाबतीतही सांगून जातो, टार्गेट आपल्या जीवनाचं एक तुम्हाला खरं सांगतो, सामान्य नसावं. आईबापांनी आज संकल्प करावा, पांडुरंगाला भगवान गणपतीला आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला साक्षी ठेवून
संकल्प करावा बापांना, आईने करावा. काय करावा? माझा मुलगा भारताचा पंतप्रधान झाला पाहिजे, माझी मुलगी भारताची राष्ट्रपती झाली पाहिजे. काय बोलतोय? तुझी कुठे लेखन माझा विनोद वाटतो. आज चहा विकणारा पंतप्रधान आहे, रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री आहे, ज्यानं पेपर विकले ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती. गाव झाडत होती जी मुर्मू, द्रौपदी मुर्मू आज कोण आहे? त्या सगळ्यांपेक्षा तुमची परिस्थिती चांगली आहे. घोटाळा कुठे आहे? घोटाळा तिथं आहे की आमचा संकल्प होते, संकल्प करा, प्रेशर आणू नका लेकरांवर. त्याची कुवत चेक करा. मी आज काही UPSCच्या मुलांना गेल्या 3-4 दिवसामध्ये काउन्सिलिंग करतो. वर्गात इंजिनिअरिंगला टॉपर आलेली पोर, वर्गात पहिली पोर, 3 वर्ष प्रिलिम क्वालिफाय झालेला. घरच्यांच्या अपेक्षा प्रेशर एवढं वाटलं की तो काहीतरी घडल्याशिवाय राहणार नाही. वडील म्हणतात, भाऊ म्हणतात, अरे तू पास झाला ना तर गावाच्या वेशीपासून गावाच्या मारुती मंदिरापर्यंत मी फटाक्याची माळ लावून तुझं स्वागत करेन. एवढं प्रेशर ते पोरानं बोलून दाखवलं. सर मी पेपरला गेलो की माझ्या वडिलांची ती अपेक्षा माझ्या लक्षात येते आणि त्या अपेक्षाच्या बर्डननं मी तिथे गेलो की झिरो होते, मला काहीच कळत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या डोळ्यासमोर आज 1-2 उदाहरणं देतो. जास्त वेळ बोलणार नाही, तुम्ही बराच वेळ बसलाय. 2 उदाहरणं देतो तुमच्या पुढे. तुमचे एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचं उदाहरण असेल तर ते जपानचं आहे आणि दुसरं आपल्या राष्ट्रीय पातळीवरचं उदाहरण असेल ते गुजरातचं आहे. या 2 राज्यांचा तुम्हाला आज लक्षात येईल तुम्हाला की आज 204 भारतामध्ये जे देश आहेत ना ते भारत विश्वगुरु होईल, भारत विश्वगुरु होईल अशी अपेक्षा जगाला वाटते. नुसते मोदी बोलत नाही, अशी अपेक्षा जगाला वाटते. कारण आपल्या शेजारचा श्रीलंकेसारखा देश कोलमडून पडला, बांगलादेश कोलमडतोय, पाकिस्तान कोलमडतोय, अफगाणिस्तान ऑलरेडी उद्ध्वस्त झालेला आहे. स्पर्धा चीनशी आपली आहे, पण महत्वाकांक्षी असलेला चीन याच्याविषयी जगाला विश्वास नाही. कारण जगाला विश्वास आहे कुणाला? कुणाविषयी? भारताविषयी. आणि भारताचं सर्व राजकारण, आश्चर्य वाटलं तुम्हाला? भारताचं सर्व राजकारण हे महाराष्ट्रावर चाललंय. विश्वास ठेवायला तुम्हाला बसणार नाही. आज हे महाराष्ट्रावर चाललंय. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इंग्रज आल्यानंतर पहिला असा महाराष्ट्रातला माणूस होता की ज्यानं संपूर्ण भारताचं नेतृत्व केलं. महाराष्ट्र ऐका, जहाल, मवाळ, अतिजहाल. थोडा इतिहास सांगू सांगतो. जहाल, मवाळ, अतिजहाल या तिघांनी स्वातंत्र्य चळवळ चालवली. या तिघांचे नेते महाराष्ट्रातले होते. जहालचे नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अतिजहालचे वीर दामोदर सावरकर आणि मवाळांचे गोपाळकृष्ण गोखले. महात्मा गांधी ज्या वेळेला दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन मध्ये सगळं त्यांचं कार्य संपून भारतात आले त्यावेळेला पुण्यात आले आणि त्यांना आश्रम पुण्यात करायचा होता. राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रात करायची होती, पण हे तिन्ही टिकून घेतलं नाही म्हणून गुजरातमध्ये साबरमती आश्रम काढला. आता ऐका माझ्या बांधवांना, म्हणजे आमची ताकद काय आहे आमच्या महाराष्ट्राची? या रक्तामध्ये ताकद काय? तुम्ही फक्त मार्गाकडे बघू नका. या प्रत्येकाच्या अंगामध्ये गुण काय आहे ते तुम्हाला सांगून जातो. त्याची ओळख करून देतो मी. माझं चिंतन सांगतो. भारत ज्या वेळेला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळेला इतिहास लिहिला इंग्रजांनी आणि इंग्रजांनी लिहिलं की भारत आम्ही बहादूर शाह जफर या दिल्लीच्या बादशाकडून ताब्यात घेतला. आता ऐका, त्यावेळेला 18वे शतक 1818ला रायगड पडला. त्यावेळेला संपूर्ण भारताच्या 2/3 महाराष्ट्राचा कब्जा होता. ऐका तुम्ही, महाराष्ट्राचा कब्जा होता. इंदोर, मल्हारराव होळकर, मध्य प्रदेश पूर्ण, महाजी शिंदे, नागपूरचे भोसले यांचं राज्य कुठपर्यंत होतं माहितीये? कलकत्ता म्हणजे पश्चिम बंगाल, ओरिसा पूर्वेपर्यंत होतं. आज सुद्धा मराठा टीच म्हणून त्यांनी खंदक ही ब्रिटिशांनी त्यांच्या जी काही त्यांची कमोडिटी होती त्याच्याभोवती खंदक खोदण्यात गेला. आज सुद्धा मराठा टीच नाव. आणि दिल्लीच्या बादशाहाला पगार किती द्यायचा हे आपण ठरवत होतो. महाजी शिंदे ठरवत होते. दिल्लीमध्ये प्रवेश कोणाला द्यायचा याच्या चौक्या महाराष्ट्रातल्या आपल्या मावळ्यांच्या होत्या. ही आमची किंमत होती. आता ऐका, शिवाजीराजांनी, छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेक शक कालगणना सुरू केली. ती बंद कोणी केली? कोणी सांगेल मला?
जे आता चैत्र वैशाख ज्येष्ठ आपण किंवा जानेवारी फेब्रुवारी मोजतो ना, तसं शिवाजीराजांनी स्वतःचा शक सुरू केला होता. तो बंद कोणी केला? एनिबडी नोज? कोणी केला? नाही आम्हाला. ते का मी विचारतो तुम्हाला? ज्यांनी आमच्या पराक्रमाच्या आणि शौर्याच्या खुणा पुसून टाकल्या, खोडून टाकल्या, ती लोक आपल्याला माहित पाहिजेत आणि त्या लोकांनी काय केलं ते आमच्या पिढीला कळलं पाहिजे. आमच्या रक्ताची ओळख जर पटवून द्यायची असेल तर आपल्या प्रत्येक बापाला आणि आईला आणि मुलाला इतिहास माहिती पाहिजे. तुमचं करिअर जर घडायचं असेल तर इतिहासाला बघून घडणार नाही हे लक्षात ठेवा. आपला इतिहास आपल्याला माहीतच पाहिजे. ज्याला इतिहास माहित नाही त्याला वर्तमान काळ कळत नाही, लक्षात ठेवा. किंमत कळत नाही आणि त्याला भविष्य घडता येत नाही. मी उत्तर देऊन जातो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शक हा नाना फडणवीसांनी केला. जे पेशव्यांच्या दरबारातले मुत्सद्दी राजकारणी होते त्या नाना फडणवीसांनी शाहूराजांच्या चरित्रामध्ये आलं. आमच्या रक्ताची ओळख तुम्हाला पटवून देत असताना मला एवढंच सांगायचं जातं आता की पूर्वी 4-4, 5-5 मुलं होती आई बापाला. एक गावाला सोडला, एक देवाला सोडला, एक राजकारणाला सोडला. होती का नाही? अशी काय शेंडपळ तरी सांभाळेल अशी आशा होती. आता इथे जर बोटवर करायला लागलो ना तर सगळी एकूण त्या एक पुत्राचे आई किंवा वडील आहेत आणि ती एक जर वाया गेलं ना तर मिळवलेल्या इस्टेटीला माग गाडी वडायला सुद्धा पण शिल्लक राहणार. आमचा घोटाळा काय झाला माहिती? आमचा घोटाळा एकच झालाय. आमचं आयुष्य आतापर्यंत आपलं स्वतंत्र दारिद्र्य घालवण्यात गेलं आणि उरलेलं पोराचं करिअर घडवण्यात गेलं. जगलो काय? 60व्या वर्षी मी इंडिवर गेम. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? 4 व्हीलर आपले असतील, पोराला स्वप्न मी किरकोळ दाखवू नका. गरीब राहायचं काही कारणच नाही. दमदार पावलं पडली पाहिजे, दमदार. त्यासाठी फक्त व्यसन करू नका, पावलं वाकडी टाकू नका. सरळ पावलं पडली ना सगळ्यातून ते करता येईल. त्यामुळं आपल्या पोराला दारिद्र्याशी लढायला पहिलं शिकवा. दुसरं रोगाशी लढवायला शिकवा. तिसरं समाजातल्या विकृतीशी लढवायला शिकवा. आणि चौथं स्वतःला ओळखायला शिकवा. समाजातल्या जगाची सगळ्याची माहिती करून देतो तो गुरु असतो. बरोबर आहे का? बरोबर. जगाची माहिती करून देतो तो गुरु असतो आणि स्वतःची ओळख करून देतो तो सद्गुरू असतो. आपल्याला सद्गुरूचं काही कळालं नाही म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतो. आज लोकशाहीमध्ये कोणाचा कोणावर दबाव नाही असं जरी म्हणत आलो तरी चाणक्याची 3-4 वाक्य बोलून जातो. चाणक्य म्हणतो सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम राज्य, राज्यस्य मूलम विनय, विनयस्य मूलम इंद्रोपजय, इंद्रोपजयस्य मूलम वृद्धोपसेवा. ही 7 वाक्य. सुखस्य मूलम धर्म हे चाणक्य म्हणजे साधी गोष्ट आहे. नंद राजाला कॅन्सल करून मौर्यांचा राज्य आणलेला आणि कपट राजकारणात कसं वापरायचं याचा गुरु असलेला हा कौटिल्य किंवा चाणक्य. सुखस्य मूलम धर्म, सुखाचं मूळ धर्म आहे. आपल्या लेकरांना धर्म कळायला पाहिजे. धर्मस्य मूलम अर्थ, धर्म पैशाशिवाय चालत नाही, पैसा मिळवला पाहिजे. अर्थस्य मूलम राज्य, आम्ही राज करते आहोत, आम्ही राजा आहोत, तेही आमच्या हातात आलं पाहिजे. राज्यस्य मूलम विनय, विनय म्हणजे नम्रता आणि विनयस्य मूलम इंद्रोपजय म्हणजे इंद्रियावर कंट्रोल करणं. त्यामुळं जगाला मारणारा वीर असतो आणि स्वतःच्या विकृतीला मारणारा महावीर असतो असं आपलं वचन आहे. हे धर्म का बोलतो आता ऐका जाता जाता. आपल्या लेकराला अति धार्मिक बनवून देऊ नका. स्पष्ट सांगतो मी, माळकरी प्रवचन करायचं. आज पहा, वारकरी संप्रदायासारखा बहुजन समाजाचा जो संप्रदाय होता ज्याच्यामध्ये बहुजन समाजाच्या व्यक्तीला गुरु म्हणता येत होतं, गुरु करता येत होता, याच्यावर सगळ्या बाजूनी लचके तोडून अनेक प्रकारचे पंथ निघाले. ते पंथ दुसरं तिसरं काही नसून घरात ग्रंथ वाचा, कुणाच्या जाऊन समोर बसायची गरज नाही. हे पंथ दुसरं तिसरं काय नसून धर्माच्या नावावर पुन्हा कब्जा मिळवण्याची एक परंपरा. याचे किती वाईट परिणाम आहे तुम्हाला सांगतो. याचा किती, मी याचा अभ्यास केला होता, दीपकराव अभ्यास करावा, त्याचा परिणाम होता. का नाही गेलं पाहिजे कुठे, कशाला नाही. घरातल्या सगळ्या बायका 5-5, 50-50 तुम्ही कुणाकडे तरी जाऊन बसून ऐकायला होतं. काय कारण आहे तुम्हाला माहित नाही. तुकोबारायांचा गाथा जगातलं सगळं ज्ञान आहे. कशाला जायचं, शिवरायांचा इतिहास वाचा,
मासाहेबांचा इतिहास, शिवरायांचा इतिहास बरोबर संभाजीराजे देवाचा, मुलींना वीरभद्रकाली ताराराणी सांगा, अहिल्या सांगा, सावित्र्या सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगा, महात्मा ज्योतिबा फुले पण सांगा. शिवाजीराजांनी प्रत्येक गडावर एक देऊळ बांधलं, पण देवळाचा आकार एकच माणसाला बसता येईल एवढा महाराजांनी देवळ नाही बांधलं. उलट धर्माच्या माणसांनी खळबळ केली तर शिवाजीराजांनी त्यांना ठणकावून सांगितलं. पिंपरी चिंचवडच्या मोरव्या घसाला सांगितलं शिवाजीराजांनी पत्र आहे की आमचे कपडे तुम्ही घ्या, तुम्हीच राज्य करा, आम्ही कशाला राजा झालो, तुम्ही आमच्या ह्याच्यात नाक घुसायचं नाही. कुणाला सांगितलं? ज्यावेळी लाखो शिष्य त्यांच्या डोळ्यापुढं शेशीवर आहे. आज आम्हाला ते गरज आहे म्हणजे बांधवांनो, अति धार्मिक करू नका, कारण या धार्मिकतेचा उपयोग जीवनाला जरी सुखी करण्यासाठी असला तरी ही ती वय नाही, लक्षात ठेवा. ही ती वय नाही. या वयामध्ये अभ्यासच केला पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये जे गरजेचं आहे. आता त्यांनी उदाहरण सांगितलं, त्यांनी एक उदाहरण सांगितलं, जर आपल्या मुलाचा ऐकून तुम्हाला पहिल्या 5 वर्षात कळाला तर त्या मुलाला युपीएससीच्या दृष्टीने तयारी करताना ग्रॅज्युएट झाल्यावर नाही, 5वी पासून करा. 5वी पासून 21व्या वर्षी तो युपीएससीला आयएएस झाल्याशिवाय राहणार. 21व्या वर्षी आम्ही इथं चुकतोय. नाही जमलं ना, आपला मुलगा सर्वसाधारण आहे. हट्ट करू नका, जेवढे मिळतील त्याला ग्रॅज्युएशन जगायपुरतं शिक्षण होईल, पण त्याला व्यवसायात उतरावा. मराठा समाज जोपर्यंत व्यवसाय उतरत नाही तोपर्यंत मराठा समाजाचं दारिद्र्य जाणार नाही, लक्षात ठेवा. याच्यासाठी जपानचं आणि गुजरातचं उदाहरण घ्या. मी क्लास 1चे पोस्ट निघाले, सहज एनडीओ होऊ शकतो, सहज एनडीओ, पण मी ऍप्लिकेशनच दिलं नाही. शेवटी मला ज्यांनी शिकवलं ते आले आणि त्यांनी सांगितलं मूर्ख आहे का तू, किती दिवस हे करणार आहे, एक ना एक दिवस थकशील तू. त्यांनी मला फॉर्म आणून दिला, हे भार माझ्यासमोर, मी बारदा असाच माझ्या ऑफिसमध्ये जेवढा मी दाखवायला ठेवला. शेवटी एका हट्टाने एका इंटरव्ह्यूला गेलो, त्यांनी मला घेऊन गेले डायरेक्ट इंटरव्ह्यू क्लासवर. सुरुवातीपासून माझं रेकॉर्ड डिस्टिंक्शन ओढलं, अनेक मेडल, अनेक सगळं काय काय हे असली बक्षीस विकसित होतं. ते पाहिलं रेकॉर्ड. आता इंटरव्ह्यूला काय ते ज्यांनी आणलं ते आप नाहीत ना, एमपीसीची बॉडी. सगळे इंटरव्ह्यू एकदम टॉप मध्ये झाले आणि उठता उठता मी त्याला म्हटलं, सर माझी एक रिक्वेस्ट होती, काय रे मी जर सिलेक्ट झालो तर मला सिलेक्ट करू नका, तू काय बावला ठेका, मला बहुत समोर तारा कशाला. नाही म्हटलं मला क्लास 1च्या इंटरव्ह्यूचा अनुभव घ्यायचा होता, ती कशी असेल. मग मला व्हायचं नाही का, कारण मला माझं मी करिअर ठरवलंय, ते जर मला व्हायचं नाही तर माझ्यामुळे दुसरा कोणतरी एखादा सिलेक्ट होणारा कॅन्सल होईल, त्यालाही नोकरी मिळू द्या, मला नोकरीची गरज नाही. मी बाहेर पडलो, आलो, पुन्हा कुठे ऍप्लिकेशन दिलं नाही. हे आम्ही देवा एका ठिकाणी नोकरी करून ना, त्या बाळदादांनी मला आवर्जून बोलवून घेतलं. मी देवाला माहिती आहे, त्याला एकट्यालाच माहिती आहे नोकरी सर म्हणून कशी केली. म्हणजे मी सर कधी झालोच नाही सर, तुम्हाला खरं सांगतो. पण आज माझे कमीत कमी 3-4 हजार विद्यार्थी तरी असे की जे गुरुपौर्णिमेला माझ्या घरी येतात. मला हेच सांगायचंय की व्यवसायाची दृष्टी काय होतं, म्हणजे नानाला बरोबर होतं. उदाहरण आपल्या गावात गेलाम जायची गरज नाही. त्यांनी सांगितलं मी सायकलवर जात होतो, यांनी सांगितलं आम्ही चालत जात होतो. ही काय माणसं होती, काय होतं नानाची अवस्था काय होती. दीपक किंवा दिनेश छोटे होते, मी काय आज 30 वर्ष खूप केली सर. दिशा एखाद्या वाटते, शिक्षण काय त्यांनी विचारलं नाही दीपकचं क्वालिफिकेशन काय, गरज नाही. पण व्यवसायात ज्या माणसाने पाऊल टाकलं, आज तालुक्यामध्ये काय असतं ओन क्रिएशन क्रिएशन. आज भगवानराव आमचे मच्छी मार्केटमध्ये जाणारी आमची शरदराव आहे, ती सगळी ही माणसं हे नाही का क्वालिफिकेशन नोकरीच्या माध्यमातून ही माणसं समाजात पुढे आलेली नाही. ही माणसं समाजामध्ये पुढे जी आली ती त्यांच्या कर्तृत्वाला, ही आपल्या क्षेत्रीयाची ओळख आहे. त्यामुळे आपला मुलगा सर्वसाधारण निघाला तर त्याला विनाकारण तुम्ही तो असाच झाला पाहिजे, तसाच झाला पाहिजे हा हट्ट त्याला चिटकवू नका. आणि मुलांनाही जाता एक गोष्ट सांगतो की तुम्ही कधीही कोणाशी तुलना करू नका. आयुष्यामध्ये डिप्रेशन नावाची जी गोष्ट आहे ना, किंवा नैराश्य नावाची जी गोष्ट आहे ना, ते जीवनातलं सगळ्यात मोठं दारिद्र्य, लक्षात ठेवा. तुमच्या अंगावर कपडे नसू द्या, फाटलेले कपडे असू द्या, पण डिप्रेशन किंवा नैराश्य आलं पाहिजे. नैराश्य कधी येतं लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याशी तुलना करता, अरे तो तसा झालाय मला तसं होता येत नाही म्हणून तुमचं मन खचतं. एकदा मन खचलं की शरीर साथ देत नाही, लक्षात ठेवा. दत्ताजी शिंदेचं वाक्य जो पानिपतच्या युद्धात पडला ना, त्याचं वाक्य आपल्या घरात सगळ्या लेकरांना वाचायला घेऊन ठेवा. काय वाक्य होतं दत्ताजीचं, त्याच्या उरावर बसला होता तो मारणार आणि जखमी झाला होता दत्ताजी. आणि दत्ताजीला विचारलं की अरे अभी भी लढेगा. दत्ताजी काय म्हणला, बचेंगे तो और भी लढेंगे. हा आमचा मंत्र झाला पाहिजे, लक्षात ठेवा. हा आमचा मंत्र झाला पाहिजे, बचेंगे तो और भी लढेंगे. हर दिन लढाई, प्रत्येक दिवशी लढाई ही आमच्या क्षत्रियाची ओळख आहे.
त्यामुळे जीवनामध्ये झगडायचं असेल ना तर पहिल्यांदा लेकरांना झुंजायला शिकवा. झुंजायला एक पिढी कमवते, दुसरी बसून खाते, तिसरी विकून खाते. एक पिढी कमवते, दुसरी बसून खाते, तिसरी विकून खाते. हे सूत्र आहे समाजाचं. आणि हे सूत्र कोणी मोडलं? ज्यांनी आपल्या लेकरांच्या जीवनात गरज निर्माण केली त्यांनी मोडलं. ज्यांनी आपल्या लेकरांच्या जीवनात गरज निर्माण केली नाही ते ह्या सूत्रांनी केले. शहाजीराजे बाळासाहेबांनी, जिजाऊबाई साहेबांनी शिवाजीराजांच्या जीवनात गरज निर्माण केली 12व्या वर्षी म्हणून राजे घडले. पण राजांचा मुलगा त्याच्याही पुढे गेला का? राजांचा मुलगा त्याच्याही पुढे गेला का? छत्रपती शिवाजीराजे वयाच्या 8व्याच वर्षी संभाजीराजांच्या जीवनात गरज निर्माण केली. वयाच्या 8व्या वर्षी मनसबदार 5000 आणि सगळे किल्ले ते पण उपदेश ठेवला. तो किती वय? 8 वर्ष. गरज कधी निर्माण केली? वयाच्या 8व्या वर्षी. म्हणून माणसं मोठी जाता जाता धर्माची निधी सांगड घालून जातो. त्यामुळे व्यवसाय माणसाची सेपरेट ओळख करून देतो. नोकरी करणाऱ्या माणसाला माझा विरोध नाही. नोकरी करणाऱ्या माणसाचा मी सन्मान करतो. पण एक लक्षात ठेवा, नोकरी करणाऱ्या माणसाला आज या ठिकाणी तुम्ही अंतर्मुख विचार करा. एक प्रश्न स्वतःला विचारा की रिटायरमेंट झाल्यानंतर काय? मी यात बोलतील, मी त्यात बोलतील, त्यात बोलतील, का आहे नाही. तुमच्या पेन्शनकडे फंड करायची पुढे सगळ्या पाहुण्याचं लक्ष असतं. नाही दिलं तर त्यांचे वाद होतात आणि त्यातही नाही दिलं तर पुढे त्याच्या पुढे अजूनही वाटाळा होतो. तो वाटाळा म्हणजे काय असतो सर माहितीये काय? शेवटी आमची घरची सुद्धा त्याचीच वाट बघत असतात. मला कमी लागते पैसे मिळत, नुसते पैसे मिळत केलेलाचा विषय. पण नोकरी करणारा माणूस हा कायम अनस्टेबल असतो. ही व्यवसाय करणारा, आणि जो अनस्टेबल आहे तो कायम ऍक्टिव्ह राहतो. नोकरी करणारा माणूस स्टेबल राहतो आणि स्टेबल राहिलेल्या माणसाला सगळं करता येत नाही. म्हणून अविनाश धर्माधिकाऱ्यांनी IAS झाल्यानंतर सुद्धा नोकरी सोडली. म्हणून अवधूत ओझा फेमस आहे. इकरा IAS भारतामध्ये सर्वात जास्त IAS च्या क्लासचे होता. तो इकरा IAS चा ओझा त्यांनी IAS झाल्यानंतर सुद्धा नोकरी सोडली. दुसरा डॉक्टर विकास दिव्यकीर्ती, बघा युट्यूबवर, विकास दिव्यकीर्ती IAS झाल्यानंतर नोकरी सोडली. कारण या लोकांना का, यांना अविनाश धर्माधिकाऱ्यांना कधी बोलवा बघा, त्यांना अनस्टेबल व्हायचं होतं कारण मरेपर्यंत ऍक्टिव्ह राहायचं होतं. ही विल नेव्हर रिटायर. आणि कुणाला रिटायरच व्हायचं नसेल तर त्याला शेवटच्या श्वासापर्यंत कुणाच्या तरी उपयोगी पडावं लागतं. ज्या दिवशी आपली उपयुक्तता संपली त्या दिवशी आपलं घर सुद्धा आपल्याला कोपऱ्यात टाकून देतं. लक्षात ठेवा. त्यावा तर विषय सोडूया. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत कोणाच्या तरी उपयोगी पडावं असं आपलं जीवनचरित्र असलं तर शेवटच्या श्वासापर्यंत आपली किंमत राहते. किंमत. आता धर्म आणि व्यवसायाचा विषय बोलतो. ही जी धर्माच्या बाबतीत सगळी नावं घेत नाही कारण याच्यावर ते रेकॉर्डिंग मधून काही बाकीच्या केसेस होऊ शकतात. पण जाता जाता सांगतो, धर्माच्या नावाखाली आपल्या कुटुंबाला किंवा स्वतःला निहून त्या दावणीला बांधू नका. मंत्र हा कधीच नाही. शिवाजीराजांचा मंत्र आपल्या माथी मारला, मोडेल पण वाकणार नाही. या वाक्यानं आमचं प्रचंड नुकसान केलं. यातच म्हणलो मोडेल पण वाकणार नाही. हा मराठ्यांचा मंत्र कधीच नव्हता. शिवाजीराजांचा मंत्र काय होता? माझ्यापेक्षा भारी ठरला, थोडा वाकेल, थोडा झुकेल, पळून जाईल, पण पुन्हा अशी तयारी करून येईल की समोर आला तर त्याचा कोथळाच काढेल. हा शिवाजीराजांचा मंत्र होता. लक्षात ठेवा. हेच कारण भविष्यामध्ये आपल्या डोळ्यापुढे येईल. त्यामुळे आपल्या लेकरांना करिअर निवडण्यासाठी पहिल्यांदा व्यवसाय डोळ्यापुढे ठेवा. UPSC MPSC सारख्या ज्यांच्यावर कमांड आहे, देश चालवतात अशा पातळीवर आपली लेकरं गेली पाहिजे हे हेतू ठेवा. आणि काहीच नाही जमलं तर एक चांगला माणूस करा. चांगला माणूस बनवणं कुठल्याही शाळेत घडत नाही. मी परवा आळंदीच्या एका शाळेवर व्याख्यानाला गेलो, ज्ञानेश्वर हायस्कूल म्हणून. 5000 विद्यार्थी आहेत. तिथल्या शिक्षकांनी सांगितलं, इतकं हुशार होतं म्हणले ते सर, इतकं हुशार होतं की एकदा वाचलं की त्याला ते वाचावंच लागत होतं. एक पाठ 2 वर्ष आम्ही त्याला शिकवलं, त्याची सगळी पुस्तकं पाठ अभ्यासक्रमाची फक्त एकदाच वाचायचं. ते 9वीला आलं आणि 9वीला आल्यानंतर त्याचा बाप तुरुंगात सुटला. बाप तुरुंगात सुटल्यानंतर त्याच्या बापानं त्याला मिळून एक खून केला. कायमच करिअर संपलं. करिअर संपलं. त्यामुळे एक लक्षात ठेवा, बाप या नात्यानं आपली भूमिका, मुलांची जी झेप आहे ती पहिल्यांदा तुम्हाला 5वी 6वीलाच कळते काय झेपच आहे. तर त्या दृष्टीने आपली चाल फक्त असावी. त्या दृष्टीने मुलांना घडवलं पाहिजे. या सत्काराचं मूल्य
कोणी 5,000, कोणी 10,000, कोणी 2,000 आमच्या बाकी सगळी टीम यांनी जे उपक्रम राबवला तो उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. कारण गुणवंताची किंमत ज्या गावामध्ये घडते त्या गावामध्ये गुणवंताची रास लागते लक्षात ठेवा. त्यामुळे हे आहे. आणि ह्या लेकरांनी ज्यांनी खरंच त्याच्या आईला बरोबर आणलं नाही, फक्त वडिलांना बरोबर घेऊन आले ना, त्यांच्यासाठी माझी कळकळीची मी खूप बक्षीस अशी घेतली, खूप सत्कार स्वीकारले. 12चा सत्कार तर तुमच्याशी गावात एकदा मी बोललो, तुम्ही सगळे रडला होता. माझ्या जीवनातला सगळ्यात माझ्या म्हणजे आता जवळ 150च्या वर पुरस्कार मला मिळाला. एक ट्रॉफ्या शेवटी माझ्या बायकोनं पोत्यात बांधून पिठवाय जागा आणि एका पुढे टाकून दिल्या, एवढ्या ट्रॉफ्या. आणि मला 2 ट्रॉफ्या माझ्या जीवनातल्या सगळ्या लक्षात राहिल्या. त्या म्हणजे माझ्या आईला ज्यावेळेला माझ्या सामाजिक कार्यामुळे आदर्श मातेचा पुरस्कार शंकराचार्यांच्या हस्ते मिळाला. त्यावेळेला शंकराचार्यांकडे माझी आई जात असताना एकटी गेली नाही. आणि दुसरा एक दादांच्या पत्नीला आणि आमच्या आईला असं दोघींना मिळून एक पुरस्कार दिला गेला होता. त्या पुरस्काराचं नाव होतं दैवी संपदा पुरस्कार. दैवी संपदा म्हणजे दैवी उपक्रम तुझ्या पुत्रांनी राबवले म्हणून तो पुरस्कार दिला गेला संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या वंशजांच्या हस्ते. तर त्या दोन्ही पुरस्काराला ज्यावेळेला माझी आई पुरस्कार घ्यायला गेली ना, त्यावेळेला माझा हात एका हातामध्ये पकडा, म्हणून तुला बोलत नाही, म्हणजे तुला तू आहेस म्हणून मला पुरस्कार. शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वडिलांचे. माझ्या आयुष्यातला सर्वात सुवर्ण क्षण तो होता की ज्यावेळेला माझ्या आईला माझ्या सामाजिक कार्यामुळे तो पुरस्कार दिला गेला. शेवट 8:45 वाजता ज्यावेळी माझ्या आईने माझ्याकडे बघून प्राण सोडला, तर आमच्या दोघांच्याही डोळ्यामध्ये आमच्या जीवनातला तोच सर्वोच्च क्षण उभा होता, जो क्षण तिला शंकराचार्यांच्या हस्ते नामदेव महाराजांच्या हस्ते पुरस्कार दिला. ती ट्रॉफी कोणती, त्याचे मूल्य काय, त्याच्यापेक्षा भावनिक मूल्य फार मोठं असतं. त्यामुळे सत्कार स्वीकारताना आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना जरूर बरोबर माझी कळकळीची विनंती आहे. आणि जाता जाता एक कामधेनू सेवा परिवाराचा उपक्रम तुमच्याकडे बोलून जातो, थांबतो. कामधेनू सेवा परिवार विधवांचा अनाथांचं पद्धत तुम्हाला कल्पना आहे, पण गेल्या 30 तारखेपासून ज्यांना मुलं सांभाळत नाही, आई वडिलांना मुलांनी घरातून बाहेर हाकललेला आहे, अशा माणसांना वृद्धाश्रमामध्ये न जाऊ देता त्यांच्याच गावामध्ये 2 वेळचं जेवण कामधेनू सेवा परिवाराच्या मार्फत आपण सुरू केलेलं आहे. त्याला काल 30 तारखेला 1 महिना झाला. एक दाम्पत्य कवटळी या गावाकडे घेतलेलं आहे. तुमच्या गावामध्ये असे कोण वृद्ध असतील की ज्यांना मुलं सांभाळत नाही किंवा ज्यांना मुलंच नाही, तुम्हाला माहितीतला असेल, नातेवाईकातला असेल, कुठलंही असेल, ते जोपर्यंत खायत आहे तोपर्यंत त्यांना आई वडील समजून आपण 2 वेळचं जेवण त्यांच्याच गावामध्ये देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि ती सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला अशी माणसं सुचवण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा व्यक्त करतो. बराच वेळ झाला, मी बराच वेळ बोलतोय, त्यामुळे तुम्ही सहन केलं त्यासाठी तुमच्या सर्वांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. चुकून एखादा शब्द कोणाच्या मनाला लागणार गेला असेल, कुणाच्या परंपरेला तडा जाणार गेला असेल, त्याच्यासाठी माफी मागतो. जे गोड वाटलं, अतिशय सर्वांनी वाटलं, ते सर्व या बांधवांनी, या लोकांनी गावासाठी प्रेमापोटी केलेलं जे योगदान होतं ते होतं, जे गोड वाटलं ते त्यांच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.